शिंदे सेनेत अस्वस्थता, शिंदे सेनेत उद्रेक होणार? अर्थसंकल्पात शिवसेने असणाऱ्या खात्यांना तसेच शिवसेना आमदारांच्या मतदारसंघाचा पुरेसा निधी न दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. महाविकास आघाडी सरकार पाडताना, शिवसेना फोडताना त्यांनी हेच कारण सांगितले होते. पण भाजपाने अजित पवारांना सत्तेत आणून पुन्हा शिवसेनेच्या वक्री बसवले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा अजित पवारांचे निर्णय ते आपल्या अधिकारात फिरवू शकत होते. पण आता तशी स्थिती नाही. विधानसभेत प्रचंड यश मिळूनही मुख्यमंत्री पद गमवावे लागले. सत्तेत सन्मानाचा वाटा स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी झगडावे लागत आहे. मागच्या आठवड्यात शिवसेना व राष्ट्रवादीतील संघर्ष अधोरेखित करणाऱ्या आणखी काही मोठ्या घटना घडल्या आहेत. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाने सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चांगले संतापले. सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करण्यापूर्वी आपल्याला जराही कल्पना दिली गेली नाही. अशा प्रकारे पैसे वर्ग करणे हे बेकायदेशीर असून वित्त विभागाची मनमानी सुरू आहे. वित्त विभागात काही शकुनी बसले असून या महाभागांनीच हे काम केले आहेत, अशा शब्दात मंत्री शिरसाट यांनी वित्तमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर जोरदार टीका केली आहे. केवळ सामाजिक न्यायाच नव्हे तर आदिवासींचा निधीही लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी वळवल्याचे समोर आले आहे. एप्रिलचा हप्ता देण्यासाठी या दोन्ही खात्यांमधून अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बाल विकास खात्याकडे वळविण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सुमारे 7,000 कोटी वर्ग करण्यात आले होते. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील तर ते खातेच बंद करा, अशी उद्विग्नता शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.